नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विनोद तावडे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शक्यता नव्हे, त्यांचं नाव जवळपास पक्का झालं आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून पाठवायच्या 4 जागांसाठी भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीने काही नावावर मंगळवारी चर्चा केली. त्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव पक्का झाल्याचं माहिती आहे. एकूण 4 नावं या समितीला पक्के करायचे आहेत. प्रदेश समितीकडून ही नावं फडणवीसांकडे जातील आणि फडणवीस आणि केंद्रीय सरचिटणीस शिवप्रकाश या फायनल करतील. ही फायनल यादी 28 तारखेला केंद्रीय नेत्यांकडे पाठवणार आहे दिल्लीला. तर चार नावं भाजपला सुचवायची आहे. त्यातलं एक विनोद तावडे झाला. दुसरं नाव आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले दलित नेते आहेत, सध्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे त्यांचं नाव पक्कं होईल हे गृहीत धरलं जात आहे. उरले मग आणखी 2 जागा. आणखीन 2 जागांसाठी कोणाची शिफारस करायची याविषयी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये माजी मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, माजी खासदार प्रीतम मुंडे अशा 10-15 नावांवर चर्चा झाली. मग ते कुठलंही नाव फायनल झालेलं नाही. आता या 2 नावाबाबतचा अंतिम निर्णय फडणवीस घेत आहेत आणि तो दिल्लीला कळवला जाईल. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची अखेरची मुदत 5 मार्च आहे. 5 मार्चच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल झाले पाहिजेत. त्या हिशोबाने भाजप मध्ये हालचाली वाढल्या आहेत. त्यात विनोद तावडेंचं नाव पुढे आलेलं आहे. विनोद तावडे म्हणजे चिकाटी, पक्षनिष्ठा याचं उत्तम उदाहरण आहे. विनोद तावडे महाराष्ट्रात होते, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते महाराष्ट्रात. त्या काळात त्यांना वाईट दिवस आले होते. पुढे त्यांना विधानसभेची तिकीटसुद्धा मिळालं नाही. तरी तावडे यांनी हिंमत सोडली नाही. ते पक्षाला घट्ट चिकटून राहिले. जेव्हा दिल्लीची संधी मिळाली तेव्हा दिल्लीत त्यांनी कामाला सुरुवात केली आणि रिझल्ट दिले. काही वर्षे राष्ट्रीय पातळीवर तावडे काम करतायत आणि रिझल्ट देत आहेत. बिहारसह काही निवडणुकांमध्ये तावडे यांनी चांगला रिझल्ट दिला आहे. त्याचं फळ त्यांना आता मिळताना दिसतंय. म्हणजे एकेकाळी पक्षाने मोठी फुली मारलेला नेता आज दिल्लीत आहे. दिल्लीत राष्ट्रीय सरचिटणीस आहे आणि पक्षाला मोठं योगदान करतोय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिनंदनीय आहे. तावडे यांच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.